Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. I am Professor Rashmi Hirlekar and welcome to the session Financial Accounting 2. This is our first lecture of Financial Accounting 2. As we have seen syllabus of Financial Accounting 2, in that syllabus there are main 4 units. The first unit is related to the valuation of goodwill and shares. Second unit is related to buyback of equity shares. Third unit is related to the redemption of preference shares, and fourth unit is related to the redemption of debentures. Today we are going to start unit number 1, that is valuation of goodwill and shares. In this chapter, we are going to learn about meaning of goodwill, classes, circumstances under which goodwill is valued, elements and types of goodwill. We will also discuss about factors, needs, precautions to be taken in valuation of goodwill and methods of valuation of goodwill. We will see here some practical problems also. So, learning objective of this lecture is today we will discuss about meaning of goodwill, basic features of goodwill, classes of goodwill and circumstances under which goodwill is valued. So let's start. Today we will start with meaning of goodwill. The term goodwill is difficult to define and easy to explain. It is an intangible fixed asset having realizable value. As per the company law, it is considered as most permanent asset. It can be converted into cash at time of sale of business. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलची डेफिनेशन काय असं जर विचारलं तर डेफिनेशन सांगणं कठीण आहे, पण ती एक्सप्लेन करणं सोपं आहे. गुडविल हे इनटँजिबल ॲसेट आहे. तुम्हाला इनटँजिबल ॲसेट म्हणजे काय माहिती असेलच नक्कीच. तर इनटँजिबल ॲसेटचा अर्थ कळण्यासाठी फर्स्ट यू मस्ट नो व्हॉट इज टँजिबल. टँजिबल म्हणजे काय ते कळलं पाहिजे. टँजिबल ॲसेट कशाला म्हणतात? जे ॲसेट आपल्याला डोळ्यांनी दिसतं, हाताने आपण स्पर्श करू शकतो, त्याला टँजिबल ॲसेट्स असं म्हणतात. उदाहरणार्थ सपोज बिल्डिंग असेल, लँड असेल, जी दिसते आपल्याला, आपण स्पर्श करू शकतो. इट इज टँजिबल ॲसेट. Then what is intangible asset? The intangible asset are those assets which cannot be seen, which cannot be touched, but which can be feel. म्हणजे असं ॲसेट जे आपल्याला दिसत नाही, आपण त्याला स्पर्श करू शकत नाही, पण ते जाणवतं आपल्याला. तर अशा प्रकारचे जे ॲसेट्स आहेत त्याला इनटँजिबल ॲसेट असं म्हणतात. गुडविल हे अशा प्रकारचं ॲसेट आहे जे दिसत नाही, डोळ्यांनी स्पर्श करू शकत नाही, पण त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. अँड द ॲसेट हॅव्हिंग रिअलायझेबल व्हॅल्यू. याचा अर्थ असा की ज्या वेळेला तुम्ही तुमचा बिझनेस विकायला जाता त्यावेळेला तुम्ही फक्त बिझनेस मधल्या ॲसेट्स विकता असं नाही, म्हणजे टँजिबल ॲसेट्स विकता असं नाही, तर तुमचं गुडविल सुद्धा तुम्ही विकत असता आणि त्याची एक वेगळी किंमत तुम्हाला मिळते. म्हणजे टँजिबल ॲसेटची ॲक्च्युअल जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जी एक्स्ट्रा किंमत आपल्याला आपला व्यवसाय विकून मिळते, दॅट इज गुडविल. कंपनी लॉ नुसार इट इज कन्सिडर्ड ॲज मोस्ट परमनंट ॲसेट. कंपनी लॉ म्हणतो की हे जरी इनटँजिबल ॲसेट असलं तरी इट इज परमनंट ॲसेट. इट कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश ॲट टाइम ऑफ सेल ऑफ बिझनेस. गुडविल जे आहे ते गुडविलचं कन्वर्जन आपण कॅशमध्ये करू शकतो, पण केव्हा? ज्या वेळेला आपण बिझनेस विकत असतो त्यावेळेला. गुडविल इज समथिंग विच इनेबल्स प्रोप्रायटर टू अर्न मोर प्रॉफिट इन फ्युचर. गुडविल हे असं काहीतरी आहे विच इनेबल्स प्रोप्रायटरला ज्याच्यामुळे शक्य होतं टू अर्न मोर प्रॉफिट इन फ्युचर. भविष्यात अधिक प्रॉफिट मिळवणं गुडविलमुळे शक्य होतं. इट इज अ मॅग्नेटिक पॉवर ऑफ अट्रॅक्टिंग फ्लो ऑफ कस्टमर्स टुवर्ड्स द ऑर्गनायझेशन.
एखाद्या ऑर्गनायझेशनला त्याचे कस्टमर अट्रॅक्ट करून घेण्याची ही एक चुंबकीय शक्ती आहे असं म्हणतात. आता याचा अर्थ काय? मुळात एक लक्षात ठेवा की कस्टमर्स ज्या वेळेला जास्त असतात त्यावेळेला तुम्हाला प्रॉफिट जास्त मिळतं. So goodwill is something which enables proprietor to earn more profit. म्हणजे प्रोप्रायटरला इतर प्रोप्रायटरच्या तुलनेत अधिक प्रॉफिट मिळवण्यासाठी ही क्षमता म्हणजे गुडविल. इट इज मॅग्नेटिक पॉवर ऑफ अट्रॅक्टिंग फ्लो ऑफ कस्टमर्स टुवर्ड्स द ऑर्गनायझेशन. इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एक्सपेक्टेड फ्युचर अर्निंग. म्हणजे भविष्यातले एक्सपेक्टेड अर्निंग, भविष्यात अधिक अर्निंग जे मिळण्याची शक्यता आहे किंवा अपेक्षित फ्युचर अर्निंग जे आहे त्याची प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे गुडविल. इन सिंपल वर्ड, इट इज व्हॅल्यू ऑफ रेप्युटेशन ऑफ बिझनेस. गुडविल म्हणजे व्यवसायाच्या रेप्युटेशनची व्हॅल्यू म्हणजे गुडविल. इट कॅन फेच मार्केट व्हॅल्यू. इट इज लाईक एनी अदर ॲसेट, अ स्टोअर ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह रेव्हेन्यू. म्हणजे गुडविलला मार्केट व्हॅल्यू आहे लाईक एनी अदर ॲसेट, कोणत्याही ॲसेट सारखं. इट इज स्टोअर ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह रेव्हेन्यू. स्टोअर म्हणजे साठा, प्रॉस्पेक्टिव्ह भविष्यातला संभाव्य रेव्हेन्यू मिळण्याचा साठा म्हणजे गुडविल. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला गुडविलचा अर्थ काय तो कळला. गुडविल हे एक इंटँजिबल ॲसेट आहे. इट इज स्टोअर व्हॅल्यू ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह रेव्हेन्यू म्हणजे भविष्यात मिळण्याचे रेव्हेन्यू जे मिळू शकण्याचा साठा म्हणजे गुडविल आहे. इट इज प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर अर्निंग. भविष्यात जे अर्निंग मिळणार आहेत त्याची प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजेच गुडविल. नाउ वी विल डिस्कस अबाउट बेसिक फीचर्स ऑफ गुडविल. आता गुडविलचे फीचर्स काय? फर्स्ट, इट इज अन ॲसेट ऑफ बिझनेस बट इट इज अन इनटँजिबल ॲसेट. पहिली गोष्ट हे ॲसेट आहे, आपण मगाशीच बघितलं. इट इज परमनंट ॲसेट. कंपनी लॉ नुसार गुडविल हे एक परमनंट ॲसेट आहे. सेकंड, काय म्हटलं इथे की इट इज ॲसेट ऑफ बिझनेस बट इट इज इनटँजिबल ॲसेट. कारण ते हे बाबा आमचं गुडविल आहे असं आपण दाखवू शकत नाही. देअरफॉर इट इज इनटँजिबल ॲसेट. सेकंड फीचर काय? इट हेल्प्स बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट दॅन नॉर्मल प्रॉफिट. म्हणजे नॉर्मल, लक्षात घ्या, ज्या वेळेला माझा एक व्यवसाय, माझ्यासारखे सेम बिझनेस करणारी अनेक प्रोप्रायटर आहेत, तर सगळ्यांना जे नॉर्मल प्रॉफिट मिळतं, सगळ्यांना सारखं साधारण प्रॉफिट मिळतं, त्याला नॉर्मल प्रॉफिट असं म्हणतात. पण समजा माझ्या बिझनेसला इतरांच्या तुलनेत अधिक प्रॉफिट मिळत असेल तर ते अधिक प्रॉफिट कशामुळे मिळतं? गुडविलमुळे. त्यामुळे गुडविल हेल्प्स बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट दॅन नॉर्मल प्रॉफिट. थर्ड फीचर, इट हॅज व्हॅल्यू इन केस ऑफ प्रॉफिट अर्निंग, प्रॉफिट मेकिंग कन्सर्न. समजा जर प्रॉफिट मेकिंग कन्सर्न असेल तर गुडविलला व्हॅल्यू असते, बट इट डझंट हॅव एनी व्हॅल्यू इन केस ऑफ लॉस मेकिंग कन्सर्न. समजा एखादी ऑर्गनायझेशन लॉस मेकिंग असेल, ती तोट्यात चाललेली असेल, तर त्या ऑर्गनायझेशनला गुडविल नसतं. म्हणजे गुडविलला व्हॅल्यू कधी असते? वेन द कन्सर्न इज प्रॉफिट मेकिंग. एखादी ऑर्गनायझेशन प्रॉफिट मेकिंग आहे, ॲट दॅट टाइम ओनली गुडविल हॅव व्हॅल्यू. And last feature, it is created by variety of factors. गुडविल हे अनेक फॅक्टर्स मुळे तयार होतं, आपोआप तयार होत नाही. Classes of goodwill. There are 4 classes of goodwill which are given as follows. म्हणजे गुडविलचे 4 क्लास आहेत. फर्स्ट, लोकल अरायझिंग फ्रॉम लोकेशन ऑफ प्रोप्रायटर्स बिझनेस प्रिमाइसेस. आता गुडविल कशामुळे तयार होतं? तर त्याचे 4 क्लास म्हटलेत त्यांनी. पहिला क्लास दिलाय लोकल. आता लोकल याचा अर्थ काय की एखाद्या प्रोप्रायटरचा बिझनेसचा प्रिमाइसेस कुठे आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझा आंबा विक्रीचा स्टॉल आहे आणि माझा स्टॉल
जर परफेक्ट लोकेशनला मार्केटमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे, जो सगळ्यांना जवळ आहे किंवा काय रस्त्यालगत आहे, तर त्यामुळे माझे आंबे जास्त विकले जात असतील, तर दॅट इज म्हणजे त्या लोकेशनमुळे जे गुडविल निर्माण होतं त्याला लोकल अरायझिंग अबाउट फ्रॉम लोकेशन म्हणजे लोकेशनमुळे तयार होणारं गुडविल असं म्हणतात. सेकंड क्लास काय म्हटलंय? पर्सनल रेप्युटेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल अरायझिंग थ्रू प्रोफेशनल स्किल्स, इन्फ्लुएन्स अँड पर्सनॅलिटी. म्हणजे एकतर लोकेशनमुळे तयार होणारं गुडविल, सेकंड पर्सनल रेप्युटेशन, तुमचं वैयक्तिक रेप्युटेशन कसं आहे, अरायझिंग थ्रू प्रोफेशनल स्किल्स, तुमच्या प्रोफेशनल स्किल्स कोणत्या आहेत, इन्फ्लुएन्स कोणते आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तर त्याच्यामुळे तयार होणारं गुडविल हा सेकंड क्लास झाला. थर्ड, रेप्युटेशन ऑफ गुडविल रेप्युटेशन ऑफ गुड्स सोल्ड अरायझिंग फ्रॉम हायर स्टँडर्ड ऑफ क्वालिटी. म्हणजे तुम्ही जो माल विकताय त्या मालाची जर क्वालिटी स्टँडर्ड क्वालिटी असेल तर त्याच्यामुळे जे रेप्युटेशन तयार होतं ते थर्ड क्लास ऑफ गुडविल आहे. अँड फोर्थ, ॲब्सेन्स ऑफ कॉम्पिटिशन्स अँड एक्झिस्टन्स ऑफ मोनोपॉली. म्हणजे चौथा जो क्लास आहे तो तुम्ही मोनोपॉली आहात. मोनोपॉली म्हणजे काय? त्या मार्केटमध्ये फक्त तुमचंच दुकान आहे आणि तुमच्याच दुकानात ते प्रोडक्ट मिळतं, दॅट इज मोनोपॉली. किंवा ॲब्सेन्स ऑफ कॉम्पिटिशन म्हणजे तुम्हाला स्पर्धा नाहीये, तुमच्यासारखा माल विकणारा दुसरा कोणी दुकानदार मार्केटमध्ये नाहीये, त्यामुळे तयार होणारं गुडविल. अशा प्रकारे देअर आर 4 क्लासेस ऑफ गुडविल. फर्स्ट वन इज बिकॉज ऑफ लोकेशन, सेकंड वन इज पर्सनल रेप्युटेशन, दॅट इज प्रोफेशनल स्किल्स, इन्फ्लुएन्सेस, पर्सनॅलिटी एटसेट्रा. त्याच्यानंतर फोर्थ वन स्टँडर्ड क्वालिटी ऑफ गुड्स अँड थर्ड वन स्टँडर्ड क्वालिटी ऑफ गुड्स अँड फोर्थ वन ॲब्सेन्स ऑफ कॉम्पिटिशन or existence of monopoly. Now we will discuss about in which circumstances गुडविल इज व्हॅल्यूड. गुडविलचं व्हॅल्युएशन कोणत्या परिस्थितीमध्ये केलं जातं किंवा गुडविलचं व्हॅल्युएशन कधी केलं जातं, कोणत्या सर्कमस्टान्सेसमध्ये केलं जातं. Goodwill is required to be valued under following circumstances. The first one, on admission, death, retirement of a partner. ज्या वेळेला पार्टनरशिप फर्म असते त्या पार्टनरशिप फर्म मध्ये तुम्ही नवीन पार्टनरचं ऍडमिशन करता किंवा एखाद्या पार्टनरचा मृत्यू होतो म्हणजे नवीन पार्टनर घेता, दॅट इज ऍडमिशन ऑफ पार्टनर. एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला किंवा एखादा पार्टनर रिटायर्ड झाला म्हणजे काय, त्याचं वय झालं, आता त्याला झेपत नाही, तर अशा वेळेला गुडविलचं व्हॅल्युएशन पार्टनरशिप मध्ये केलं जातं. सेकंड, द ऑन कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी ऑर सेल ऑफ बिझनेस. समजा तुमची पार्टनरशिप आहे आणि तुम्हाला त्या पार्टनरशिप फर्मचं कंपनीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, तर अशा वेळेला यू हॅव टू व्हॅल्यू द गुडविल. किंवा इफ यू वॉन्ट टू सेल युअर बिझनेस, तुम्ही तुमचं बिझनेस विकून मोकळे होणार आहात, ॲट दॅट टाइम यू हॅव टू व्हॅल्यू द गुडविल. थर्ड वन, अमाल्गमेशन ऑफ फर्म. काही दोन फर्म्स आहेत, त्या दोन फर्म्स एकत्र येऊन एक नवीन अमाल्गमेशन तयार करत असतील तर ॲट दॅट टाइम गुडविल इज व्हॅल्यूड. अँड लास्ट वन, ऑन अमाल्गमेशन, ॲब्सॉर्प्शन, रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज. म्हणजे दोन कंपन्या एकत्र येऊन अमाल्गमेट होत आहेत, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करते किंवा ॲब्सॉर्प्शन करते किंवा रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीची रचना पूर्णपणे बदलली जात आहे, रिकन्स्ट्रक्शन होते म्हणजे त्याचा कॅपिटल बेस वगैरे सगळं चेंज केलं जाते. अशा सर्कमस्टान्सेस मध्ये गुडविल इज व्हॅल्यूड. म्हणजे अशाच परिस्थितीमध्ये यू हॅव टू व्हॅल्यू गुडविल. In today's first lecture, we have discussed about meaning of goodwill. Goodwill is an intangible asset having realizable value. It is present value of future earning. We have also discussed about basic features of goodwill such as it is assets of a business and it is intangible asset. It helps to earn more profit than normal profit. Third feature, we see that in case of profit making concern,
goodwill has a value, but it doesn't have a value in case of loss making concern. And last feature, it is created by variety of factors. वेगवेगळ्या फॅक्टर्स मुळे गुडविल तयार होतं. विच आर दोज फॅक्टर्स किंवा विच आर द क्लासेस ऑफ गुडविल, कशामुळे गुडविल क्रिएट होतं ते सुद्धा आपण या लेक्चर मध्ये बघितलं. देअर आर 4 क्लासेस ऑफ गुडविल. एक तर लोकेशन, तुमच्या बिझनेसचं लोकेशन कोणतं आहे, त्या लोकेशनचा फायदा होऊन तुमचा बिझनेस वाढतोय, तर दॅट लोकेशन. सेकंड, पर्सनल रेप्युटेशन, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचे प्रोफेशनल स्किल्स कसे आहेत, हाऊ यू आर इन्फ्लुएन्सिंग टू युअर कस्टमर्स, याचा इफेक्ट होऊन यू आर मेकिंग मोर प्रॉफिट दॅन नॉर्मल प्रॉफिट. थर्ड क्लास आपण बघितला, रेप्युटेशन ऑफ गुड्स सोल्ड arising from high standard of quality. You are selling high standard quality goods. त्या गुड्सचं रेप्युटेशन हा थर्ड क्लास. अँड फोर्थ क्लास, ॲब्सेन्स ऑफ कॉम्पिटिशन. यू डोंट हॅव एनी कॉम्पिटिटर और यू आर मोनोपॉलिस्ट किंवा एक्झिस्टन्स ऑफ मोनोपॉली. तुमचा एकमेव बिझनेस आहे आणि म्हणून तो चाललाय. तर असे देअर आर 4 क्लासेस ऑफ गुडविल आणि ह्या 4 गोष्टींचा परिणाम गुडविलवर होत असतो, हे आपण बघितलं. लास्टली आपण बघितलं की सर्कमस्टान्सेस अंडर विच गुडविल इज व्हॅल्यूड. कधी गुडविलचं व्हॅल्युएशन होतं, ज्या वेळेला पार्टनरशिप फर्म आहे, तुम्ही त्या पार्टनरशिप फर्म मध्ये न्यू पार्टनर घेता, एखाद्या पार्टनरचा मृत्यू होतो किंवा एखादा पार्टनर रिटायर्ड होतो, ऍट दॅट टाइम व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज डन. त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्मचं लिमिटेड कंपनीमध्ये कन्व्हर्जन करता, ऍट दॅट टाइम ऑल्सो गुडविल इज व्हॅल्यूड. अमाल्गमेशन ऑफ फर्म्स, 2 फर्म्स एकत्र येत असतील, त्यांचं अमाल्गमेशन होत असेल तर, किंवा ऑन अमाल्गमेशन, ऍब्सॉर्प्शन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज, कंपन्यांचं अमाल्गमेशन होत असेल, ऍब्सॉर्प्शन होत असेल, रिकन्स्ट्रक्शन होत असेल, अशा वेळेला सुद्धा गुडविलचं व्हॅल्युएशन केलं जातं. टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू.